सुखावा बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन अर्ध पद्मासन, दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोणमुद्रेत, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 10 ते 15 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. चेहरा अगदी शांत, 15 आवर्तन झाली इथे थांबायची. कपालभाती नंतर केला आलेल्या श्वसन मार्गामध्ये झालेला बदल त्याचा मागोवा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास वरती घेऊया. श्वास सोडत उच्चार इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता साधनेसाठी आपण माणसात सुरू झाली आहे. प्रार्थनेकरिता तुम्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमो मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक, भक्तिभाव लीनभाव साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. स्वागत आहे सगळ्यांचं. दोन्ही पाय समोर. थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडून घेऊया. आणि आज आपण करणार आहोत भूमातेला. माझा आवाज येत नाहीये, येतोय ना आवाज बरोबर? भूमातेला वंदन. तर आता काय करायचं आपल्याला, दोन्ही पाय जोडून ठेवायचे या प्रकारे आणि एकदा उजव्या दिशेने मागे वळायचंय. कपाळ जमिनीवर. आपण भूमातेला वंदन करतो, पृथ्वी देवतेला वंदन. मग वरती यायचं, मग डावीकडे मागे वळायचं, कपाळ जमिनीवर. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. आता हे करत असताना एकतर आपली पृथ्वी देवतेप्रती आपली कृतज्ञता तर व्यक्त होते, त्याचबरोबर आपला जो स्पाइन आहे, आपलं जे माकड हाड आहे, त्याला सुद्धा एक बेंड मिळतो, एक ट्विस्ट होतो. ठीक आहे, सुरुवात करूया. एकदा दोन्ही पाय सरळ ठेवायचे जुळलेले आणि एकदा उजव्या दिशेने मागे वळायचं, कपाळ जमिनीवर.
मग श्वास घेत वर यायचं, बरोबर, श्वास घेत वर या आणि मग श्वास सोडत पुन्हा डाव्या दिशेने खाली वळायचं, कपाळ जमीन, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, अगदी सावकाश श्वासाशी आधारित श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, अजून एकदा एक राऊंड करूया, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, सावकाश मध्यभागी यायचं, छान मध्यभागी यायचं, दोन्ही पाय जुळलेले आणि आता आपण करणार आहोत नौका चालन. दोन्ही हातांच्या मुठी वळून घेऊया, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतला पुढे झुकायचंय आणि नौका चालन करायचंय. एक, श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, दोन, तीन, चार, पाच. समजलं नाही? असे हात डोक्याच्या दिशेने वर, हा थोडस बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग फॉरवर्ड बेंड. ठीक आहे, हे 5 वेळा झालं की मग उलट दिशेने फॉरवर्ड बेंड आणि मग बॅकवर्ड बेंड. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, एक, दोन, बरोबर, तीन, चार, पाच. 5 वेळा झालं की मग कृती थांबवायची आणि दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आणि करणार आहोत आपण आता चक्की चालन. हातांची बोटं गुंफवायची आणि घट्ट पकड करायची, त्याची घट्ट पकड, बरोबर, दोन्ही हात अगदी स्ट्रेट ठेवायचे आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. एक, दोन, तीन, चार, पाच. हाताची पकड पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा, उजव्या बाजूने डाव्या बाजूने आता अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, बरोबर करताय, पाच. मध्यभागी येऊन थांबायचं, दोन्ही हात खाली, पायाची अंतर कमी करायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया, विश्रांती. आणि बटरफ्लाय एकदा करून घेऊया, दोन्ही पावलं जुळवून घ्यायचे, हाताची पकड पावलांच्या खाली आणि थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया, थोडीशी जलद हालचाल, पाठी जाताना सर, नजर समोर, हा बरोबर, छान. हे आपल्यासाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे बटरफ्लाय, छान. आणि मग सावकाश कृती थांबूया, पायाची घडी करायची म्हणजे साधी बैठक घालायची, हा साधी बैठक, पाठीचा कणा सरळ असेल आणि आता उजवा हात समोर घ्यायचा, हाताची मूठ वळवायची, उजव्या हाताची मूठ वळवायची आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर, आपला टेनिस एल्बो आहे ना, कोपर पकडायचा, हा डाव्या हाताने, बरोबर. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. एक, आपण कोपरापासून आपला हात जो आहे तो गोलाकार फिरवतोय, दोन, तीन, बरोबर करताय, चार, नाही हात सरळ ठेवा ताई असा आणि मग असा गोलाकार फिरवा, समोर पुढे घ्यायचा, हा आणि मग गोलाकार फिरवायचा, पुन्हा एकदा पुढे घ्या आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने हात फोल्ड होऊ देत आणि सरळ होऊ देत, हा हा बरोबर, दोन, तीन, चार, बरोबर करताय, पाच, हा बरोबर. कृती थांबवायची, उजव्या हाताची मूठ सोडून द्यायची, मग डाव्या हाताची मूठ वळवायची घट्ट आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताचं कोपर पकडायचं. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज, पहिल्यांदा हात सरळ ठेवा, एकदम सरळ ठेवा, हा आणि मग सुरुवात करूया क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने, एक, दोन, तीन, चार, पाच,
कृती थांबवायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घेऊया, लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता आपण थोडस एक ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे. एकदा काय करायचं, आपल्याला खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेला घ्यायचे, म्हणजे श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली, या प्रकारे. म्हणजे वर्टिकली आपण खांदे थोडेसे वर नेतोय आणि खाली आणतो. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सर, चेहरा शांत, जाणीव आपली पूर्णपणे खांद्यांकडे असेल. श्वास घेत खांदे थोडेसे वर घ्यायचे कानाच्या दिशेला, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता मध्यभागी आलेत आपले खांदे. आता थोडेसे आपल्याला ते आडव्या कक्षेमध्ये थोडेसे आपल्याला ताणायचे. म्हणजे कसं, श्वास घेत थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणायचे आणि श्वास सोडत पूर्वस्थित मध्यभागी. ठीक आहे. आपण आता हे जे सगळ्या काही कृती करतोय ह्या आपल्या लंग्सशी म्हणजे आपल्या फुफ्फुसांशी आधारित आहेत. त्या सगळ्या कृती केल्यामुळे आपली श्वसन क्षमता आहे ती वाढते. कारण की आपण दिवसभरामध्ये आपण अशा प्रकारचा श्वास कधीही घेत नाही. त्यामुळे थोडीशी आपली लंग्स कॅपॅसिटी वाढण्यासाठी आपण कृती करतोय. आता थोडेसे आपल्याला आडव्या कक्षेमध्ये खांदे आपल्याला असे मागे न्यायचे आणि मग पुन्हा पूर्वस्थितीला आणायचे. श्वास घेत मागे बरोबर आणि श्वास सोडत मध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. फक्त 3दाच कृती आपण करतो, कारण की परत शोल्डर आपले क्लोजर नको व्हायला म्हणून. डोळे अलगद मिटून घेऊया. श्वास घेत खांदे मागे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत मागे, अगदी सावकाश कृती, जास्त ताण न देता, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत मागे, थोडेसे ताणायचे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, श्वास सोडत मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आणि आता करणार आहोत नेक रोटेशन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल, मान पुढे झुकवायची आणि सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एकदा सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि हळूहळू डोळे उघडायचे आणि मग मान सर. छान. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. आज आपल्याला वज्रासनामध्ये उष्ट्रासन आणि योग मुद्रा ही 2 नवीन आसनं बघायची. ही दोन्ही आसनं एकमेकांना पूरक आहेत. फक्त याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की जर कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर उष्ट्रासन आणि योग मुद्रा करणं टाळायचं आहे. मुद्रा ज्या आहेत ज्या आपण आता काही शिकणार आहोत त्या मुद्रांचा जो लाभ आहे जो आपल्या डायरेक्ट आपल्या अंतस्रावी ग्रंथी म्हणजे अँड्रल आपल्या ग्लँड त्याच्यावरती जातो. कारण की आपल्याला एका पर्टिक्युलर ठिकाणी म्हणजे आपल्या पोटाच्या इथे किंवा गळ्याच्या इथे आपल्याला दाब द्यायचा असतो, ताण द्यायचा असतो. म्हणून ह्या ज्या मुद्रांचा जो अभ्यास आहे हा फार इफेक्टिव्ह करतो. आपल्या लेडीज साठी तरी अतिशय उपयुक्त. तर ही 2 आसनं कशी केली जातात आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. वज्रासनामध्ये आपल्याला ही आसनं करायची आहेत. सुरुवातीला वज्रासन करून घ्यायचं एकेका पायाने आणि इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचंय, स्थिर थांबायचंय वज्रासनामध्ये. आधी बघून घ्या कसं केलं जातं ते. आधी म्हणजे मग पायाला त्रास होईल. आधी फक्त बघून घ्या. इथे आपण थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत उष्ट्रासन. तर उष्ट्रासनासाठी आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय या प्रकारे. उष्ट्रासन आपण 2 प्रकारे करणार आहोत, भाग 1 आणि भाग 2. माझा आवाज येतोय ना बरोबर? उष्ट्रासन आपण 2 प्रकारे करणार आहोत, भाग 1 आणि 2. तर आपल्याला दोन्ही प्रकारांमध्ये पायांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय या प्रकारे. पहिला प्रकार दाखवते. गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घेतलं, फक्त अर्धा फुटापर्यंत गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आणि मग आपली पावलं जी आहे
ही आता जमिनीच्या दिशेने फ्लॅट आहे पावलं, बरोबर. ती मग त्याचं माउंटन करायचं, चौड्याचा भाग जमिनीवर, टाचा सिलिंगच्या दिशेने. हे झालं पावलांचं माउंटन, दोन्ही टाचा सिलिंगच्या दिशेने. पुष्पासन भाग 1 मध्ये आपल्याला हाताची पाचही बोटं जुळवायची आणि ती जिथे आपला माकड हाड आहे, पाठीचा कणा जिथे संपतो तिथे आपलं माकड हाड असतं, तर तिथे आपल्याला ती ठेवायची. ही 5 बोटं या प्रकारे जुळली. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपोआप पुन्हा एकदा आपल्या छातीचं प्रसरण होतं. बघा, आडव्या कक्षेमध्ये ती प्रसरण पावते, तिथले जे स्नायू आहेत ते थोडेसे ताणले जातात. ठीक आहे. भाग 1 मध्ये आपल्याला आपलं पोट जे आहे हे हळूहळू पुढे ढकलायचं, म्हणजे या हाताच्या आधाराने आपल्याला पोट पुढे ढकलायचंय आणि मान मागे सैल सरसरायची. हा झाला भाग 1. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे उष्ट्रासन आणि योग मुद्रा हे डायबिटीज प्रतिबंधात्मक, त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं जातं. आता ह्याच प्रकाराचा दुसरा भाग कसा आहे बघा. कृती सेम आहे, हाताची स्थिती आपल्याला तशीच ठेवायची आहे, फक्त इथे पोट आपण पुढे ढकललं, थोडासा बॅकवर्ड बेंड घेतला की मग उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न. हा झाला भाग 2. सुलभ उष्ट्रासन. मान मागे सैल सर सोडायची, आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे आणि मग उलट चाल करताना हळूहळू एक एक हात पुन्हा पाठीच्या कण्यावर येईल, दोन्ही हात खाली करायचे आणि मग वज्रासनामध्ये स्थिती. ठीक आहे, हे कळलं कसं केलंय ते. आणि आता पुढची योग मुद्रा सुद्धा दाखवते कशी केली जाते आणि मग आपण सगळं एकत्रित करू. योग मुद्रा करताना आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड जी आहे ही पुन्हा एकदा आपल्या माकड हाड जिथे आहे, पाठीचा कण्याचा शेवटचा भाग, तिथे या प्रकारे ठेवायची. बघा, अशा प्रकारे. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं, हळूहळू सीटचा भाग न उचलता कमरेतनं पुढे झुकायचंय आणि कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायची. आता ही झाली योग मुद्रेची आदर्श स्थिती. कधी कधी आपल्याला काय होतं, पोटामुळे आपण पुढे झुकताना आपलं सीटचा भाग उचलला जातो, बरोबर आहे. मग हे करत असताना समजा सीटचा भाग आपला उचलला गेलाय, तर आपल्याला सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकताय तेवढं झुकायचा प्रयत्न करायचा. समजा आपण इथपर्यंत पुढे झुकलो, ठीक आहे, सीटचा भाग उचलला जातो, मग इथे आपल्याला थांबायचं. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. बघा, हाताची पकड सोडून द्यायची, हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि मग सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जे आहे हे या हाताच्या मुठींवर ठेवायचं. तिथे पुन्हा एकदा आपल्याला तसेच लाभ भेटतात जे आपण नॉर्मल योग मुद्रेमध्ये जी तुम्हाला मी आधी करून दाखवली, तसेच लाभ आपल्याला इथेही मिळतात. फक्त ज्यांच्या पोटामुळे सीटचा भाग उचलला जातोय आणि पुढे झुकताना थोडस अंतर जातंय, तर त्यांच्यासाठी ही सुलभ होती. आणि पुन्हा एकदा उलट चाल करताना हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या पाठकण्याच्या इथे आणि मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत कमरेतनं सर. ठीक आहे, कृती लक्षात आली योग मुद्रेची. सीटचा भाग न उचलता पुढे झुकायचं आहे, जेवढी क्षमता आहे तेवढं झुकायचं आणि मग समजा गॅप राहत असेल जमिनीमध्ये आणि आपल्या कपाळामध्ये तर हाताच्या मुठी वळवायच्या, त्या समोर ठेवायच्या आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवायचं. ठीक आहे, आता एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे बंद. काया स्थैर्य म्हणजेच देहधारी.
आपण जो काही अकृतिबंध आता धारण केलेला आहे त्याचा मनोमन मानव. दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. एकमेव आसन जे आपण जेवणानंतर करू शकतो. ध्यानात्मक पटीतलं असं हे वज्रासन. आणि आता करूया आपण पुष्पासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अर्ध्या फुटापर्यंत अंतर घ्यायचं, अगदी कमी, जास्त नाही घ्यायचं. आणि दोन्ही हातांची बोटं जुळून घ्यायची आणि ती पकड आता आपल्या पाठकण्याच्या इकडे, जिथे आपलं माकड हाड आहे बरोबर. नजर समोर असू देत, एका बिंदूकडे स्थिर करायची आणि मग हळूहळू आपलं पोट जे आहे हे पुढे ढकलायला सुरुवात करायची आणि मान मागे सैल सोडून द्यायची. ओके, बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने कृती करा. बरोबर. आणि त्यानंतर आपल्या पोटाच्या इथे आणि गळ्याच्या इथे आलेला ताण त्याकडे लक्ष द्यायचं. पाठकणाला छानपैकी दाब मिळतो, प्रेशर येतो. खूप छान, खूप छान. तुमच्या तिघींचं पण म्हणजे काही तुमचा व्हिडिओ बंद आहे, करताना एकदम सावकाश. पावलांचं माउंटन करायचं आपण राहून गेलंय. पावलांचं माउंटन करायचंय. टाचा वरच्या बाजूला, टाचा आहे त्या आपल्या सिलिंगच्या दिशेने. ठीक आहे, सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली, दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन तसंच ठेवायचं. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती घ्यायची. पूर्णपणे आपले स्नायू ताणले जातात. आता आपण करूया प्रकार 2. आता इथे आपल्या क्षमतेने कृती करायची आहे. आपल्याला जर टाचा पकडता येत असतील तर पकडायचा प्रयत्न करावा. सुरुवात करूया. पुन्हा एकदा दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती पकड जी आहे ती आपल्या पाठकण्याच्या इथे. पावलांचं माउंटन आहे. हळूहळू पोटाचा भाग पुढे ढकलायचा, मान मागे. आणि मग उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न, डाव्या हाताने डावी टाच. अरे वा, खूप छान. ओके, उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच. ठीक आहे, ठीक आहे. प्रयत्न खूप छान आहे, खूप सुंदर. सावकाश मध्यभागी आपापल्या क्षमतेने थांबायचं आणि मग हळूहळू उलट साथ. बरोबर. आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद करायचे. वज्रासनामध्ये स्थिर. सानिकाताई, जर तुम्हाला त्रास होत असेल वज्रासनामध्ये तर साधी मांडी घातली तरी चालेल. अँकलच्या इथे त्रास होत असेल तर साधी मांडी घाला. आणि मग हीच कृती तुम्ही साधी बैठक घालून केली तरी चालेल. जर कुणाला वज्रासनामध्ये त्रास होत असेल, वाटत असेल अँकलच्या इथे, तर साधी बैठक घाला. आणि योग मुद्रा आपण साध्या बैठकीमध्ये सुद्धा करू शकतो. ठीक आहे. थोड्या वेळ वज्रासनामध्ये किंवा साध्या बैठकीमध्ये स्थिर व्हायचं आहे. पुष्पासन केल्यामुळे जे आपले स्नायू ताणले गेले होते, पोटाच्या इथे, मानेच्या इथे, कंठस्थ ग्रंथीवर समोरून ताण होता, पाठकण्यावरती प्रेशर होतं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता करूया योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचा मुंडट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे, माकड हाडाच्या इथे. बरोबर. हा, पाठीचा कणा आपला सरळ आहेच. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपण एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. अगदी सावकाश. जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकायचं आहे. सीटचा भाग न उचलता. समजा सीटचा भाग आपला उचलला जातोय असं वाटतंय तर मग हाताची पकड सोडून द्यायची. हाताची मुठी वळवायची आणि त्या एकमेकींवर ठेवून आपलं कपाळ हाताच्या मुठींवर ठेवायचंय. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून घ्या. पोटावरती छान असा दाब आलेला आहे. कंठस्थ ग्रंथींवर दाब येतो. पाठकणाला ताण आलेला आहे. रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतो जेव्हा आपण योग मुद्रा करतो त्यावेळेला. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी या स्थितीमध्ये जास्त वेळ न थांबता माझ्या सूचनेची वाट न बघता हळूहळू उलट वाटचाल करावी. खूप छान. आणि आता सावकाश उलट चाल करताना हाताच्या मुठी वळवल्या असतील
तर त्या सोडून द्यायच्या. हाताची पकड मागे आपल्या पाठकड्याच्या इथे आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट करत करत कमरेत सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे वज्रासनामध्ये आणि एक एक पाय सरळ करून वज्रासन सोडून द्यायचं. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. मानमध्ये सैल सोडून देऊया. आपण योग मुद्रा केली त्यामुळे आपला रक्तप्रवाह जो आहे हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि तो आता हळूहळू पूर्ववत होतोय याची जाणीव. आज आपण शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि पूर्ण पवनमुक्तासन ही दोन्ही आसनं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन आपण करतोय. आधी दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय असे जोडलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. ही झाली आपली पूर्व स्थिती आणि हाताच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलून करायची. बघा, हाताच्या आधाराने थोडीशी हाताची कोपरं ऍडजस्ट करायची आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. आता ही जी आपण कृती करतोय द्रोणासनाची याच्याने आपला वेट लॉस व्हायला मदत होते. पोटाची स्नायू जे आहेत ते फ्लेक्झिबल होते. ही स्थिती आपली पक्की झाली की मग सावकाश उजवा पाय वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्यात. इथे थोडा वेळ स्थिर थांबायचं. मग उजवा पाय खाली, डावा पाय वर उचलायचा, नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ, सावकाश डावा पाय खाली. त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यात. इथे जेव्हा आपण ही कृती साधतो त्यावेळेला आपल्या कोर मसल्सला एक छान असा प्रेशर येतो, ताण येतो आणि मग सावकाश हळूहळू नियंत्रित दोन्ही पाय खाली आणि मग हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत शयन स्थितीमध्ये विश्रांती. हे झालं अर्ध द्रोणासन आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत पूर्ण पवनमुक्तासन. तर ते पण बघून घ्या कसं केलं जातं. गेल्या आठवड्यामध्ये आपण अर्ध पवनमुक्तासन पाहिलं. आज आपण पूर्ण करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि मग ते फोल्ड करायचे. फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. या प्रकारे दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची आणि मग ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी बघून घ्या. डोकं वर उचलायचं, हनुवटी दोन्ही गुडघ्यांना लावायचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये दोन बंद डोळे. उलट चालत असताना हळूहळू डोकं जमिनीवर येईल, हातांचा वेग सोडून द्यायचा, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. खाली ठेवून विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आपण थोडीशी आता एक युजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात जे शरीराच्या जवळ आहेत ते खांद्यातनं सरळ करा. सरळ खांद्यातनं सरळ असे आडवे पसरवायचे दोन्ही हात. हा, बरोबर बरोबर. मान आपली मध्यभागी आहे आणि आता हळूहळू आपल्याला उजवा पाय श्वास घेत घेत लांब करायचा आहे. उजव्या दिशेला न्यायचा आहे उजवा पाय आणि श्वास सोडत मध्यभागी, जमिनीला घासत घासत मध्यभागी. मग डावा पाय श्वास घेत घेत लांब न्यायचा डाव्या दिशेने
आणि मग श्वास सोडत मध्यभागी. असं एकदा उजवा पाय आणि एकदा डावा पाय अशी आपल्याला कृती करायची. उजवा पाय श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावा पाय लांब, श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त लांब न्यायचा उजव्या दिशेने, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावा पाय लांब करायचा आहे डाव्या दिशेने आणि श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ, आता खाली येऊ दे, दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. आता हळूहळू आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने, कोपराच्या आधाराने आपलं उत्तमांग जमिनीपासून वर करायचंय. कमरेपासून वरचा भाग जमिनीपासून वर. हाताची कोपरा ऍडजस्ट करायची थोडीशी. ओके, बरोबर. आता नजर जी आहे ती आपल्या दोन्ही पायांच्या पावलांकडे असू दे. सुरुवातीला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. छान. 1 2 3 4 5 4 3 2 1. उजवा पाय खाली. डावा पाय जमिनीपासून वर, गुडघ्यातनं सरळ, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. 1 2 3 4 5 4 3 2 1. डावा पाय खाली. दोन्ही पाय पुन्हा जोडले आहेत. आणि आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर आपापल्या क्षमते. ओके, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश हळूहळू दोन्ही पाय जमिनीवर येऊ दे आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू जमिनीवर शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. पोटाच्या स्नायूंवरती आलेला प्रेशर, त्याची जाणीव. पूर्णपणे कोर मसल्स जे आहेत त्यांच्यावरती जो दाब येतो त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण जे आज बघितलं ते सुलभ किंवा अर्ध द्रोणासन म्हटलं जातं याला. करणार आहोत आपण पवनमुक्त. आपापल्या क्षमतेने यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या सूचनेची वाट न बघता उलट चाल केली तरीही चालेल. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि मग ते फोल्ड करायचे. आणि आपल्या फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा पूर्णपणे आपल्या शरीराचा आता गाठोड तयार झालेला आहे. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पोटावरती प्रचंड प्रमाणात दाब येतो म्हणून याच्या नावातच याचे लाभ आहेत. पूर्ण म्हणजे पवनमुक्त आसन गॅसेस साठी अतिशय उपयुक्त. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त. तिथे थोडा वेळ थांबायचं या स्थितीमध्ये. पूर्णपणे त्या दाबाचा अनुभव घ्यायचा आहे, पोटावरती आलेल्या प्रेशरचा अनुभव. आणि त्यानंतर खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स करायचे आणि मग हळूहळू आपलं डोकं वर उचलायचं आणि ती हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश थोडीशी हाताची पकड खाली घेतली तर येईल व्यवस्थित करता. हळूहळू आपलं डोकं जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असू दे आणि मग नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. पोटावरती जो दाब आलेला होता तो आता रिलीज झालेला आहे. विश्रांती.
आणि सावकाश एका कुशीला वाळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत पूर्ण शलभासन. मागच्या आठवड्यामध्ये आपण अर्ध केलं होतं, आज आपण पूर्ण शलभासन करणार आहोत. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ आपल्या जमिनीवर आहे आणि आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. हनुवटी जमिनीवर असेल. उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीच्या खाली. म्हणजे दोन्हीही हातांचे तळ हात आपल्या मांड्यांच्या खाली आहेत. हनुवटी जमिनीवर. पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू, खांदे रिलॅक्स. आणि आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचे. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. हनुवटी जमिनीवर असते, ती कुठेही आपल्याला वर उचलायची नाहीये. हनुवटी जमिनीवर. सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर वेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. पाठीची दुखणी, कमरेची दुखणी कमी होतात या शलभासनाने. खूप छान प्रयत्न आहे. छान. आणि मग सावकाश हळूहळू दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. मांड्यांखाली जो हातांचा आधार आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती. काल आपण सुलभ भुजंगासन पाहिलं, त्याचीच आता पुन्हा एकदा उजळणी करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवरती, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपण दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. ही स्थिती आपली पक्की झाली की आता पुन्हा एकदा आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलला जाईल. सुरुवात करूया. आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत आपल्याला जमिनीपासून वर यायचंय. बरोबर. हाताची कोपरं जमिनीवरच राहू दे. हनुवटी, नाक, हाताची कोपरं जमिनीवर, हाताची कोपरं जमिनीवर, फोल्ड. आपण करतोय सुलभ भुजंगासन. आणि आता नजर जी आहे ही आपली सिलिंगकडे जाऊ दे. नजर सिलिंगकडे. दोन्हीही पाय मागून ताणून घ्या थोडेसे, म्हणजे छान असा खेच मिळतो आपल्या पाठकण्याला आणि आपल्या लोअर बॉडीला, म्हणजे कमरेच्या इथे पण आपल्याला छान असं ताण मिळतो. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि पुन्हा एकदा देहधारणा. कंठापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले गेले. थायरॉइड प्रतिबंधात्मक, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिस साठी सुद्धा उपचारात्मक असं हे सुलभ भुजंगासन. खूप छान. ज्याप्रमाणे भुजंग आपला फणा काढून उभा राहतो त्याप्रमाणे ही आपली स्थिती आहे. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आपलं पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. पाठकणाला जो आपण थोडासा स्ट्रेच दाब दिला होता म्हणून पाठीवर पडून विश्रांती. पोटावरती सुद्धा थोडासा दाब होता. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय, बैठक स्थितीमध्ये यायचं आणि मग हळूहळू दंड स्थिती. सावकाश. दंड स्थितीमध्ये यायचं. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती.
आता दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. उजवा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय थोडासा वर, जमिनीपासून वर असेल. हा बरोबर. आणि एकदम तो सरळ ठेवायचा आहे. बरोबर. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. आणि दोन्ही हात आपले कमरेवर. बरोबर. आणि आता पाऊल थोडस स्वतःकडे खेचायचंय आणि जमिनीकडे. वर खाली, पाऊल वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. फक्त पावलामध्ये हलतात, पावलामध्ये हलतात. पाय सरळ ठेवायचा, उजवा पाय गुडघ्यातनं, आणि पाऊल थोडस स्वतःकडे खेचायचं आणि मग जमिनीच्या दिशेने ताणायचं. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. बरोबर. 4 ते 5 वेळा झालं की मग रोटेशन, पावलामध्येच रोटेशन. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली. ही कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावर असेल. बरोबर. आणि आता डावं पाऊल एकदा स्वतःकडे खेचायचं आणि मग जमिनीच्या दिशेने. वर खाली, वर खाली. वर खाली जेव्हा आपण हे पाऊल करतो तेव्हा आपल्या पोटऱ्यांच्या इथे, गुडघ्याच्या इथे जो ताण दाब जाणवतो त्याकडे लक्ष द्यायचंय. जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न. वर खाली. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3. बरोबर करताय. 4 5. कृती थांबवायची. दोन्ही पाय जुळले. तर दोन्ही हात समोर घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही हात समोर समोर आणि हात जुळून घ्यायचे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात जास्तीत जास्त लांब न्यायचे. श्वास घेत घेत लांब. खूप छान. आणि मान मागे सैलसर सोडून द्या. श्वास सोडत हळूहळू श्वास सोडत आपले हात जवळ येतील आणि मान मध्यभागी. बरोबर. बरोबर. छान. अगदी श्वासाशी आधारित सावकाश कृती करा. खूप छान वाटतं आपल्याला. श्वास घेत घेत लांब. मान सुद्धा आपली मागे जाईल. मागच्या दिशेने सैलसर सोडायची. श्वास सोडत हात एकमेकांच्या जवळ, मान मध्यभागी. बरोबर. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेताना आणि सोडताना आपले स्नायू कसे ताणले जातात आणि आकुंचित होतात त्याकडे लक्ष. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. श्वास सोडत खाली. असे हात जुळलेलेच ठेवायचे, म्हणजे हाताची नमस्कार स्थिती. श्वास घेत वर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हा. श्वास सोडत खाली. तसेच आपल्याला समोर मध्यभागी आणायचे. सरळ ठेवून, सरळ ठेवूनच. हात समोर ठेवा, खांद्यातनं सरळ. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. आता पूर्णपणे हात आपले खाली येऊ दे. अगदी सावकाश खाली येऊ दे. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उठा बशा. आपल्याला स्कूलमध्ये लहानपणी टीचरने उठा बशांची आपल्याला एक शिक्षा देतात ना, पनिशमेंट करतात. तर तशीच ही कृती आहे. ही का आपल्याला द्यायची? तर आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. तर त्यामुळे आपण कान पकडायचो आणि आपल्या उठ्या बशा करायचो. बरोबर. म्हणजे आपला ब्रेन जो आहे लाईट, उजव्या बाजूचा मेंदू, डाव्या बाजूचा मेंदू तो आपोआप ऍक्टिव्हेट होतो. तर आपल्याला हीच कृती करायची आहे. मी पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे. डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे. फक्त आपण ही जी कृती करतोय ती आता श्वासाशी आधारित करणार. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू खाली बसायचंय. पूर्णपणे खाली बसायचंय. बरोबर. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. लास्ट राउंड करतोय आता आपण. श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता कान जे आपण पकडले ते सोडून घेऊया. हाताची जी कोपरं आहे ती आता गुडघ्याला लावून घ्या. हाताची कोपरं गुडघ्याला लावून घ्या. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याला एकदम स्प्रेड करायचे. आपल्याला गुडघे थोडेसे ताणायचे. थोडीशी पुढे घेऊन दाखवते. गुडघे ताणायचे बघा या प्रकारे. ठीक आहे. आणि आता नमस्कार स्थिती. आता जी आपण ही कृती केली आहे याला मलासन म्हणतात. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे गायनेक रिलेटेड जे काही आपले इश्यू आहेत ते आपले सॉल्व्ह होतात या कृतीमुळे. तुमच्या लक्षात येईल. जास्तीत जास्त गुडघे थोडेसे ताणायचा प्रयत्न करायचा. आपल्या हाताची कोपरे जी आहेत ते गुडघ्यांना लावून घ्यायची. हा. पाठीचा कणा सरळ. थोडेसे पावलं जी आहेत ती आपल्याशी क्रॉस होतील. म्हणजे उजवा पाऊल थोडस उजव्या दिशेला असेल, डावा पाऊल डाव्या दिशेला असेल. ठीक आहे. हा. आणि आता इथे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली. सीटचा भाग नाही उचलायचा, फक्त टाचा उचलायचा प्रयत्न करा. टाचा आपापल्या क्षमतेने. हा. सीटचा भाग न उचलता फक्त टाचा वर आणि मग खाली. टाचा वर. ठीक आहे ठीक आहे, आपापल्या क्षमतेने. ठीक आहे. हा. सावकाश कृती थांबवायची. हाताची स्थिती सोडून द्या आणि बैठक स्थितीमध्ये तिथल्या तिथे बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आजपासून आपण प्राणायामाला, म्हणजे काल आपण सुरुवात केलीच, पण काल मी तुम्हाला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा कशी असते हे दाखवलं नाही. ते आज मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी साधी बैठक करून घेऊया. साधी बैठक. साधी मांडी किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते पद्मासन, अर्ध पद्मासन. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण प्राणायामाचा श्लोक बोलणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. पण जे काही श्लोक बोलतो किंवा जी काही कृती करतो त्या कृतीचा काहीतरी एक अर्थ असतो आणि ती कुठेतरी कनेक्टेड असते आपल्याशी, म्हणून ह्या सगळ्या आपण गोष्टी करत असतो. म्हणजे सिस्टमॅटिकली करण्याचा प्रयत्न असतो. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तने. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संपूर्ण श्वास सोडून देऊया. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक समोर स्क्रीनवर दिसत आहे. माझ्या मागोमाग आपण हे बोला. प्राणस्येदं वशे सर्वं. प्राणस्येदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति.
श्रीश्च प्रज्ञांच विदेही नैती. अलगद डोळे मिटून घेऊया. तिन्ही लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि प्रज्ञा दे. संपत्ती ही धनस्वरूपातली नसून आरोग्यम धनसंपदा या स्वरूपातली आहे आणि प्रज्ञा म्हणजे चांगली बुद्धी दे. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यावर. आणि आज आपण बघूया प्राणायाम मुद्रा कशी असते. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते प्राणायाम मुद्रेसाठी. ही झाली आपली प्राणायाम मुद्रा. ही आपल्याला उजव्या हाताने करायची असते. आपला पूर्ण पाच तळवा जो आहे म्हणजे 5 बोट जी आहेत उजव्या हाताची, त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी लावून घ्यायचे. करंगळी आणि रिंग फिंगर आपली ओपन असते आणि अंगठा आपला ओपन असते. 3 बोट ओपन, 2 बोट बंद. ही आहे आपली प्राणायाम मुद्रा. आता ह्या स्थितीतूनच आपल्याला एकदा उजवी नाकपुडी बंद करायची असते आणि एकदा डावी नाकपुडी. तर हे कशी बंद करतात हेही मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, ही मुद्रा कळली प्रत्येकाला कशी केली आहे ती प्राणायाम. आता बघून घ्या. डाव्या हाताची आपल्याला ज्ञान मुद्रा करायची, उजव्या हाताची आपली अंगुली मुद्रा. ठीक आहे, तर उजवी नाकपुडी जी आहे ती आपण अंगठ्याच्या आधाराने या प्रकारे बंद करतो, जेंटली प्रेस करतो. ठीक आहे, ही आपल्याला सहज जमते. जी डावी नाकपुडी जेव्हा आपल्याला बंद करायची वेळ येते तेव्हा ही जी 2 बोट ओपन आहेत आपली, तिच्याने डावी नाकपुडी अशी बंद करायची असते. जी 2 बोट आपली ओपन आहेत त्याने आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते. या प्रकारे अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि 2 बोट जी ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. ठीक आहे, कारण की हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, कळत नाही त्यांना की डावी नाकपुडी कशी बंद करायची. तर ही जी 2 बोट आपली ओपन त्यासाठी ठेवलेली असतात आपण की आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करता येईल. ठीक आहे, लक्षात आलं. तर आपण पुन्हा एकदा सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास करूया. म्हणजेच आपली उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि उद्यापासून आपण सूर्यभेदन, चंद्रभेदन हे जी काही प्राणायाम आहेत ती करायला सुरुवात करणार आहोत. प्राणायाम करताना आपल्याला एकदम सावधगिरीने प्राणायाम करायचा असतो, कारण की असं म्हटलेलं आहे प्राणायाम युक्तेनं सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेनं सर्व रोग समुद्भव. म्हणजे जर योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग नाहीसे होतील, पण तोच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला सगळे रोग होऊ शकतात असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. पण आपण अगदी सावधगिरीने आणि सावकाश प्राणायाम करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. आता इथे मात्र आपल्याला थोडीशी बैठक म्हणजे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही, जर सहज जे आपल्याला जमेल ते पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास, म्हणजे उजवी नाकपुडी आपल्याला ऍक्टिव्हेट, म्हणजे पूरक आणि रेचक. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं, श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक. ठीक आहे, डावी नाकपुडी बंद करा. 2 बोटांच्या आधाराने डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा. उजवीनेच संथ रेचक. उजवीने पूरक, उजवीनेच रेचक. उजवीने पूरक, उजवीनेच रेचक. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीवरची 2 बोट जी आहेत ती काढून घ्यायची आणि डावी नाकपुडी ओपन करायची. आणि आता करूया चंद्र अभ्यास. डोळे अलगद मिटलेले आहेतच सगळ्यांची. सुरुवात करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीनेच रेचक.
डावीने पुर, डावीने रेच, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावीनेच संथ रेच. उजवा हात गुडघ्यावरील ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा झालेला स्पर्श, प्राणस्पंदनांची अनुभूती. त्या स्पर्शामधून तुम्हाला एक प्रवाह, थोडासा ठोके जाणवत असतील. पहिलं बोट आणि अंगठा यांच्या हलक्याशा स्पर्शामध्ये काही ठोक्यांचा अनुभव येत असेल, व्हायब्रेशन जाणवत असतील, त्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आणि करणार आहोत 2 आवर्तन संपूर्ण विभागीय योगिक श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने, आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. दुसरा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन, आणि पाठीवर पडून शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीला वळायचंय आणि अलगदपणे पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुट एवढं. दोन्ही हातांमध्ये अंतर. तळवे सिलिंगच्या दिशेने, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. बोट अर्धवट मिटलेली, मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्य. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर सोडून द्यायचं आहे. आपण दिवसभर जी काही कामं केलेली आहेत त्या कामामुळे शारीरिक मानसिक जो थकवा आलेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. हे एकमेव असं आसन आहे शवासन की ज्याच्यामध्ये शरीराबरोबरच आपल्या मनाचाही विचार केला जातो. शरीराला विश्रांती आणि मनाला चित्ताला शांती देणारं असं हे एकम चैतन्यासन आनंदासन जे आता आपण करत आहोत. बंद डोळ्यांनी आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्मरण शक्तीला थोडीशी चालना द्यायची आहे. ज्या ज्या क्रमाने आपण साधना केली बैठक स्थितीमध्ये आज आपण जी काही नवीन आसनं पाहिली, उष्ट्रासन, योग मुद्रा, शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन, पूर्ण पवन मुक्तासन, बोटावर पडून पूर्ण शलभासन, सुलभ भुजंगासन, या सगळ्या आसनांचा क्रमाक्रमाने आपल्याला एक रिकॅप घ्यायचा आहे. दंड स्थितीमध्ये आपण मलासन केले आणि आज आपण प्राणायामाचा श्लोक बघितला, प्राणायाम मुद्रा पाहिली. या सगळ्याचा एकाच क्रमाने आठवण्याचा प्रयत्न. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं आणि प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करायला सुरुवात करायची. सुरुवात करूया आपण दोन्ही पायांपासून. दोन्ही पायांची 5ही बोट, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा,
क्रमाक्रमाने शिथिल जाणीव आपली पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकणा ह्या तिन्ही भागांमधले सगळे स्नायू, सांधे, पाठकणांमधले 33 मणके शिथिल, उदरभाग पुरभागाकडे जाणीव घेऊन जायची, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, आपलं छोटस हृदय तेही शिथिल, जाणीव कंठाकडे आणि आपल्या चेहऱ्याकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल, चेहरा शांत आहे, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतले बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा शिथिल, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, जाणीव श्वासाकडे, प्राणधारणा, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, श्वास घेताना थोडं हलकं हलकं माझं पोट वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतो, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे, उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे, श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे, विचारांची गती कमी झालेली आहे, खूप छान आणि खूप बरं वाटतंय, प्रसन्न असं शारीरिक आणि मानसिक स्थिती झालेली आहे, श्वास घेताना या सृष्टीतील निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे, श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी ती सोडून देत आहे, माझ्यात प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत चाललेला आहे, मी माझ्या क्षमतेने यथाशक्ती शारीरिक अशी आसनं करत आहे, शारीरिक स्तरावरती मला स्थैर्य प्राप्त होत आहे, माझी शारीरिक क्षमता आता वाढत आहे आणि त्याचबरोबर माझी मानसिक क्षमता सुद्धा विलक्षण बदलत चाललेली आहे, त्याच्यामध्ये एक समतोल असा भाव निर्माण होत आहे, माझी विचार करण्याची क्षमता बदललेली आहे, सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन मला प्राप्त होत आहे, मला शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्याचबरोबर आध्यात्मिक स्तरावरती मला शांती, सुख, समृद्ध प्राप्त होत आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, आपल्या ठाई असलेले सगळे निर्गुण जो घालून टाकतो अशा गणेशाचं मनातल्या मनात स्मरण, त्यांना वंदन, शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया, माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधी विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी यथाशक्ती आणि नियमित निरंतर करायला हवी, रोजचा 1 तास आम्ही स्वतःसाठी देणार आहोत, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आपला उर्वरित दिनक्रम पुन्हा एकदा चालू करणार आहोत, मनोमन आपल्या आई वडिलांचं, आद्य देवतेचं, सद्गुरूंचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, आणि प्रसन्न अशा स्थितीमध्येच आपण ह्या
आनंदासनातून बाहेर येणार आहोत आणि त्यावर दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच, छोटासा आळस. आपला दिनक्रम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सज्ज झालेले आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे, अगदी सावकाश. आणि उजव्या हाताच्या आधाराने कुठलाही झटका न देता, डोळे उघडायची घाई न करता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ संपूर्ण नतमस्तक शरणागत होऊन आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि आजची साधना आपण समर्पित करू. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तमैथुन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे एक दृष्टी. धन्यवाद. कोणाला काही शंका? ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट. मीटिंग एंड कर. हरिओम.